मग विनय, ह्या क्रिएटिव्ह साईडमध्ये जसं ते म्हणलं ट्रॉफीचं काम तू घेतलं, तर मग आता तू डिझायनिंग पण करतो ट्रॉफी? त्याच्यावर एक खूप मस्त स्टोरी आहे. मी जसं यांची एक फक्त बेसिक हे सांगतो. त्यांनी मला सांगितलं ट्रॉफी हाऊस, मला काहीच माहीत नव्हतं. मी फर्स्ट काय केलं, साताऱ्यातलं जे सगळ्यात मोठं ट्रॉफी हाऊस आहे त्याच्याकडे गेलो, सगळे रेट काढलं, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत बघितले, म्हणजे इनिशियल लेवलला ॲज अ कस्टमर पण गेलो आणि त्याला बघितलं. मी बघितलं काय, नंतर मी जाऊन थोडा सर्वे केला, तर मी पोटेन्शियल होता जसं 2 CRचा होता. तर ट्रॉफी करताना काय झालं, मला नव्हतं करायचं, कारण माझं एक खूप वेल सेटल जॉब प्रोफाईलमध्ये होतो. आणि हे लोकांकडे जाणे, सेल्स करणे, आय केम फ्रॉम अ सेल्स बॅकग्राऊंड. मी HDFCचा ब्रांच मॅनेजर होता आधी. तो आय डिडंट वॉन्टेड टू डू सेल. आय डोंट वॉन्टेड टू सेल एनिथिंग टू एनीवन. अशा पॉईंटला होतं. पण आता म्हणले या माणसाने टाकले, ठीक आहे बघूया. तो इनिशियल लेवल इट वॉज लिटिल डिफिकल्ट. पण लेटर मी म्हणलं की फर्स्ट ऑर्डर जी होती माझी, एवढी म्हणजे खूप मोठी ऑर्डर भेटली मला एवढा त्रास झाला त्याच्यात. मग त्यातनं एवढं काही शिकायला भेटलं. परत त्याच्यानंतर मला किती मोठी ऑर्डर येऊ दे, मला प्रॉब्लेम नाही झाला. तर त्याच्यामुळं मला इनिशियली थोडं जो प्रॉब्लेम्स फेस झाले, आता मी सेटअप, आता मी आता इथं न बोलताही करू शकतो एक ॲटलिस्ट. तर त्याच्यात मी काय आलं, इनिशियली मी तुम्हाला सांगितलं 1 वर्ष मी माझा जॉब करत करत मी बिझनेस करत होतो. मी एक मुलगा हायर केला, चांगला ट्रेंड डिझायनर. त्याला कॅटलॉग शिकवले, त्याला सप्लायर दिले, त्याला सगळं दिलं. मला वेळ नव्हता, मी त्याला ट्रेन केलं. तो सगळं माझ्याकडून शिकला आणि माझ्या शेजारीच दुकान टाकलं. त्याच्यानंतर मग एक हा मोठा धक्का होता आणि मी तिथनं जॉब सोडायचा आणि हे करायचं, कारण मी त्याच्यावर ट्रस्ट केला. इट्स नॉट अबाउट ट्रस्ट, ऑल्सो इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. पण मी त्याच्यावर डिपेंडंट होतो. ही त्याची चुकी नव्हती, इट वॉज माय मिस्टेक. मी सगळ्यात चाव्या त्याला देऊन टाकल्या ना, मग तो यूज करणार ऑब्व्हियसली. त्याला माहिती आहे सप्लायर कुठे आहे, त्याला माहिती आहे क्लायंट बेस काय, त्याला माहिती आहे कितीला घेतो. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आता मी आणि माझ्या मिसेस आम्ही दोघांनी डिझाईन शिकलो. जस्ट बिकॉज की आम्ही हायर केलं परत डिझायनर, पण असं नको व्हायला की त्याच्यावर डिपेंडन्सी माझी. बरोबर. आम्ही दोघंही डिझायनिंग शिकलो. आणि आता मी कधी कधी असं होतं की मी यांना सांगतो असं नाही, असं करा. म्हणजे कधी कधी खूप मला थोडंसं त्यातलं एक हँग आला, हाऊ टू डू इट. आणि त्यांचा संवासने तर तो एक प्रभाव पडतोच आपल्यावर. आणि त्यांचं एक म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं होतं. म्हणजे मी इनिशियली जेव्हा बघितलं, त्यांनी सुरुवात किचन, म्हणजे त्यांनी जेव्हा मशीन घेतलं तेव्हा किचन सेल म्हणजे किचन बनवायचे आणि सिंहगड फोर्ट म्हणून ते जाऊन विकायचे. ही त्यांची सुरुवात होती. आणि आता आमचं ऑलमोस्ट 4-5 CRचं टर्नओव्हर आहे. म्हणजे ते पहिला 6-7 लाखाचं टर्नओव्हर आणि आता ते मध्ये वी हॅव कम अ लॉंग वे. आणि मी म्हणजे मला ऍक्च्युली इनिशियली असा इंटरेस्ट नव्हता. मला चला त्यांना जस्ट टू सपोर्ट हिम मी आलो. पण आता मला कळलं दिस ह्यूज मार्केट. आणि जेव्हा आता आम्ही नवीन जो प्रोडक्ट लॉन्च केला, ते पोहे नाक्याची मूर्ती, आता तोच मोमेंटो सगळ्यांना दिलेला गेलाय. जवळपास तीच मूर्ती तुम्ही आम्हालाही दिली आणि त्यासाठी मराठी मूड तुम्हाला खूप खूप धन्यवाद करताय. ती इतकी उत्कृष्ट मूर्ती आहे की ती मूर्ती ठेवल्यापासून तो आमच्या सेटअपचा सेल्फी स्पॉट झालाय. कारण लोक फक्त येऊन येऊन तिकडे, ते बाकी सगळं छान होतं, ती मूर्ती आल्यावर म्हणजे ते म्हणतात अरे येत आहेत लोक, फोटो खिचतायत. तर त्या मूर्ती आणि तुम्हाला एक वेगळा शाउटआउट त्याच्यासाठी की खूप खूप धन्यवाद ती मूर्ती दिल्याबद्दल. मग त्यासाठी सांगतो. म्हणजे आम्ही बेसिकली आमचा एक कलाकार आहेत, कुंभार आहेत, म्हणजे ते म्हणजे ते डिझाईन केले त्यांनी. ते माणूस पण खूप चांगला, म्हणजे त्यांची कलाकृती. आणि मला ह्यात अजिबात काही समजत नव्हतं. इथे पण अगेन आम्ही हे नवीन व्हेंचर स्टार्ट केलं. मूर्ती हा आमचा सेक्शन नव्हता. हे म्हणले कर. मी म्हणलं अहो सर, ऑलरेडी मला जमत नाही आहे माझं, म्हणजे इट्स डिफिकल्ट, माझा टर्नओव्हर वाढलाय. ते म्हणले काय ट्राय तरी कर. म्हणलं ठीक आहे, ट्राय केलं आणि इट वर्कड आउट रिअली व्हेरी वेल. म्हणजे इनिशियल स्टेजला आम्ही आता 2-3 महिने 5-6 महिने झाले या क्षेत्रात येऊन. आणि आय एम टेलिंग यू, मी म्हणजे लोक मला फोन करतात कोल्हापूरमधनं, नाशिकमधनं, मुंबईमधनं. आत्ताच इन्सिडेंट, नाशिकचा खूप मोठा माणूस मला म्हणला की मला हे पाहिजे, तुम्ही माझ्यासाठी ह्या एवढ्या क्वांटिटी करताल का? एवढ्या क्वांटिटी करताल का? मग आय वॉज अमेज्ड. इनिशियली मी केलं, मला माहिती होतं चांगलं, मी थोडं पोटापुरतं केलं होतं. पण मी आता त्यांना विचारतो की त्यांचं काय आहे. मी कधी विचारलं नाही त्यांना हे मला का करायला लावलं, दुसरी गोष्ट का करायला लावली.